मराठा आरक्षणाबाबत राजकीय नेत्यांची भूमिका काय हे जाणून घेण्यासाठी मराठा ठोक मोर्चा आज देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांच्या घराबाहेर आंदोलन करणार आहे। काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी मराठा ठोक मोर्चाने आंदोलन केलं होतं। त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या निवासस्थानासमोर मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलन करणार आहे। दरम्यान या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्या। तर सागर बंगल्याच्या बाहेरून सुशांत सावंत आपल्या सोबत आहे। सुशांत, मराठा क्रांती ठोक मोर्चाने फडणवीसांच्या निवासस्थानी आंदोलन करण्याचं म्हटलेलं आहे। एकंदरीत सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आल्याचं समजतंय, काय अपडेट मिळतात? दीपक, आपण जर बघितलं असेल तर मराठा ठोक मोर्चाचे रमेश केरे पाटील जे आहेत ते याआधी मातोश्रीवर गेले होते। त्या ठिकाणी त्यांनी ठिय्या आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर त्यांनी आज देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आणि त्यानंतर जर आपण बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्या या सागर या निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो आता तैनात करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी जी गाडी येते तिची सुरुवातीला तपासणी केली जाते आणि त्यानंतरच आतमध्ये जी आहे ती सोडली जाते। 12च्या सुमारास ते इकडे येतील असं समजत आहे। मात्र त्या पार्श्वभूमीवर इथे गिरगाव चौपाटी असेल, त्यासोबत नेपेंसी रोड परिसर असेल, या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत। मोठे पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे, जेणेकरून कुठचाही आंदोलन करता या ठिकाणी पोहोचू नये याची खबरदारी जी आहे ती पोलिसांकडून घेण्यात येते। आपण जर दीपक पाहिलं असेल तर त्यांच्या मागण्या आहेत। मराठा आरक्षणाबाबत सर्व नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी त्यांची खरं तर मागणी आणि त्यासाठी त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं होतं। त्यानंतर शरद पवार यांच्या घरी देखील ते जातील असं समजतं आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी ते येणार आहेत। त्यामुळे देवेंद्र फडणवीस या आंदोलनकर्त्यांच्या कमिटीला भेटणार आहेत का ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आपण दीपक जर बघितलं असेल तर इथे तगडा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आला आहे। या ठिकाणी ज्या गाड्या जात आहेत त्याची तपासणी केली जाते। त्याचसोबत देवेंद्र फडणवीस यांना जे व्यक्ती भेटायला येतात त्यांची माहिती घेतली जाते आणि त्यानंतरच त्यांना आतमध्ये सोडण्यात येते। त्यामुळे केरे पाटील खरं तर CST स्टेशनवरून निघतील, त्यानंतर गिरगाव चौपाटीपर्यंत येतील आणि त्यानंतर त्यांचा इथे येण्याचा प्रयत्न असणार। त्यामुळे आता पोलीस देखील त्याच प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहेत। दीपक, सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अपडेट जाणून घेतच राहू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।